नमस्कार मित्रांनो, इझी लॅडर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 5 अंकाच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचे पाहिलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 ते 10 अंकाच्या नावाचं स्पेलिंग कसं पाठ करायचे पाहणार आहोत. लेट अस लर्न नंबर नेम्स 6 to 10. पहिला आहे 6 SIX. याचे आपण 2 भाग तयार केले. SIX हा वेगळा लिहिलाय आणि X हा वेगळा लिहिलाय. SI चा एक गट झालाय. आता पहिला गट आपण वाचू SI. आता दोन्ही गट आपण वाचू SIX. दोन्ही गट आपण आता एकत्र लिहिलेत. SIX. पुढचा आहे 7. याचे आपण 2 गट तयार केले. SE चा एक गट, VEN चा एक गट तयार केला. पहिला गट वाचू आपण SE. दुसरा गट VEN. दोन्ही गट वाचू आता SEVEN. दोन्ही गट एकत्र लिहिलेत. SEVEN. दुसरे आहे 8. याचे आपण 2 गट तयार केलेत. EI चा एक गट, GST चा दुसरा गट. पहिला गट वाचू आपण EI. दुसरा गट आहे GST. दोन्ही गट वाचू EI GST. दोन्ही गट एकत्र लिहिलेत. वाचू EI GST. पुढचा आहे 9. याचे आपण 2 गट तयार केलेत. NI चा एक आणि NE चा दुसरा गट. पहिला गट आहे NI. दुसरा गट आहे NE. दोन्ही गट वाचू आता NI NE. दोन्ही गट एकत्र लिहिलेत. आता दोन्ही गट वाचू NINE. पुढचा शेवटचा 10. याचे आपण 2 गट वेगळे केलेत. T वेगळा केला आणि EN चा एक गट बनवला. तर EN चा गट आपण पाठ करू. EN. दोन्ही गट एकत्र वाचू TEN. दोन्ही गट एकत्र केलेत. TEN. अशा प्रकारे आपण जागेअभावी तर कमी वेळा लिहिलंय, परंतु आपण आपल्या वहीमध्ये, आपल्या नोटबुकमध्ये आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. असे गट पाडून लिहिता येईल आपल्याला. एकचा वेगळा गट, त्याच्यानंतर पुन्हा IX चा वेगळा गट, असे आणि दोन्ही गट आपण असे एकत्र पण लिहिता येईल आपल्याला. SIX आणि इथून इथपर्यंत असं आपल्याला वाचता येईल. तसंच 7चा इथून इथपर्यंत आपल्याला वाचता येईल. गट वाईज असं वाचता येईल आणि गट वाईज पाठ केल्यामुळे आपण ते विसरणार नाही. आणि 2 फायदे होतील आपल्याला. आपण लिखाण पण आपलं अक्षर एकदम व्यवस्थित होईल,
सुधारेल आणि स्पेलिंग पाठ होईल. आपण स्पेलिंग विसरणार नाही. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.